तर प्रचंड उत्साहामध्ये सोलापूरमधल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे। दरम्यान सोलापुरातल्या हिरेहब्बू वाड्यासमोरून सोहळ्याची अधिक माहिती आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्याला देतात। आफताब, नंदीध्वजाची मिरवणूक सुरू झाली आहे, काय दृश्य दिसतंय सध्या इथे? सांगितलं की अभूतपूर्व असा हा सोहळा असतो आणि अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्र नाही तर आंध्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणातून लाखो भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। राजकीय नेत्यांची मांदिळी देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि मिरवणूक जे आता नंदीध्वजांची ती सुरू झालेली आहे। मानकरी हिरेहब्बू परिवार जे आहेत ते समोर या नेतृत्व करतात, योगदंड जे ते त्यांच्या हातात आहे। हिरेहब्बू परिवारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। अतिशय उत्साह असतो, लाखोंच्या संख्येने लोक येतात, कशा पद्धतीने आता वातावरण पाहायला मिळते? खूप छान वातावरण आहे। शिवयोगी सिद्धरामाची जत्रा गेल्या अनेक वर्षापासून अशाच प्रकारे चाललेली आहे। आजचा दुसरा दिवस अक्षता सोहळ्याचा असतो, अत्यंत महत्त्वाचा दिवस असतात। महत्त्व कसं सांगाल या दिवसाचं? आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज अक्षता सोहळा आहे। इथून सर्व 1 ते 7 नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे सर्वप्रथम संमती पूजा होते। संमती पूजा झाल्यानंतर तिथे सुगडी पूजा होते। सुगडी पूजा झाल्यानंतर संमती कट्ट्याजवळ येऊन 1 ते 7 नंदीध्वज आल्यावर तिथे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतो। तिथून नंतर अमृतलिंगाजवळ गेल्यावर तिथे 7 नंदीध्वजाची पूजा होऊन प्रत्येक लिंगाला पूजा करून 68 लिंगास प्रारंभ होतो। प्रज्ञा, महाराजांच्या हातात जे आत्ता योगदंड दिसतोय, याच योगदंडाचा प्रतिकात्मक विवाह सोहळा जो आहे तो कुंभार कन्याशी होत असतो। या संपूर्ण यात्रेमध्ये जसं मी म्हणालो की हा विवाह सोहळा एक प्रकारे जे आहे ते सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षी जे आहे ते होत असतो आणि हा अभूतपूर्व असा हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये येत असतात। त्यापूर्वी जे आहे ते दुपारी 12 वाजता हा लग्न सोहळा जरी होत असला तर त्याच्यापूर्वी मानाच्या 7ही नंदीध्वजांची मिरवणूक जी आहे ती सोलापुरातून सुरू होत असते आणि सोलापुरातल्या या हिरेहब्बू वाड्यापासून ही मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे। अत्यंत जोशपूर्ण वातावरणात, अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला सिद्धेश्वर महाराजांची पालखी आहे, त्याच्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज आहेत। हिरेहब्बू परिवारातील सगळे सदस्य समोर आहेत आणि महाराजांच्या हातातलं जे योगदंड होतं त्या योगदंड सुरुवातीला ठेवून या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गानं ही नंदीध्वज जे आहेत ते 7ही नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरावर जवळ पोहोचतील आणि त्या ठिकाणी सुरुवातीला सुगडी पूजन होईल आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता मानकरी असलेले श्री जी तम्मा शेटे आहेत ते या ठिकाणी संमती वाचन करतील, म्हणजेच अक्षता वाचन करतील आणि हा अभूतपूर्व सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडेल। खरं तर जसं मी म्हणालो की राजकीय नेत्यांची मोठी गर्दी देखील या सोहळ्याला असणार आहे। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, सोलापूरचे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सचिन कल्याण शेट्टी यासह सगळे आमदार जे आहेत ते सोलापुरात आलेले आहेत आणि या अक्षता सोहळ्याला त्यांची हजेरी असणार आहे। बरोबर, जेवढी भाविकांची गर्दी आहे, नेते सुद्धा श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी सोलापूरमध्ये पोहोचलेले आहेत। यात्रेला सुरुवात झालेली आहे। आफताब, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।